घाटकोपरच्या पंतनगर शाळेत भोजनात काचेचे तुकडे आढळून आले। किशोरी पेडणेकरांनी संताप व्यक्त केलेला आहे। तुकाराम मुंडेंना त्यांनी थेट फोन केला। किशोरी पेडणेकरांनी प्रशासनाला धारेवर धरले। घाटकोपर पूर्व येथील पालिकेच्या पंतनगर शाळा क्रमांक 3 मध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजनात काचेचे तुकडे आढळल्याने खळबळ उडाली आहे। या घटनेनंतर विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी शाळेला भेट देत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली। त्यांनी विद्यार्थ्यांना दिली जाणारी खिचडी स्वतः खाऊन तिचा दर्जा तपासला। त्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांना थेट फोन करून तक्रार नोंदवत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। या घटनेमुळे शालेय मध्यान्ह भोजनाच्या गुणवत्तेवर पुन्हा गंभीर प्रश्नचिन्ह आता निर्माण झालेले आहे। कळल्याबरोबर आले तर मुलं काय खातात ते तर बघायला पाहिजे। अहो काम द्यायचं पण मुलांच्या जीवाची खेळतात हे बचत गट। हे बघा मी आता खाते त्या खिचडीला फक्त मीठ जास्त लागलं एवढं दिसतंय। का प्राची मॅडम बीएमसी करत नाहीये? मी ना सर तुम्हाला सगळं सांगेन ना की जे बसवले तिकडे करेरोड नाक्यावर 2 लोकांची नावं काय करतायत मला कळत नाही। सोयाबीन घातलंय, वर सोयाबीन आहे।